सोलापूर जिल्ह्यातील 30,000 तरुणांना सोलापुरातच रोजगाराची संधी। कासेगाव मोडणीम MIDC साठी भूसंपादन सुरू। चिंचोली MIDC आणखी घेणार 141 हेक्टर जमीन। जिल्ह्यात कासेगाव मोडणीम येथे नवीन MIDC होत आहेत। त्यासाठी सध्या प्रकरण 6 मंजूर झाले असून त्या अंतर्गत भूसंपादनाची कार्यवाही सुरू झाली आहे। दुसरीकडे चिंचोली अंतर्गत अतिरिक्त चिंचोलीसाठी आणखी 151 हेक्टर जमिनीच्या संपादनाचा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याची माहिती मिळत आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत गेल्या 1.5 वर्षांपूर्वीच संपली होती। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून याद्यांची मुदत संपल्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याची माहिती मिळत आहे। निवडणूक प्राधिकरणाने DDR ला पत्र पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत। ग्रामीण भागात रुजतोय मुळशी पॅटर्न। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या माफिया राजचा अक्राळ चेहरा समोर आला आहे। मात्र हे केवळ हिमनगाचे टोक आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या माफिया राजचा अक्राळ चेहरा समोर आला आहे। सरपंच देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच तुळजापूर तालुक्यातील एका सरपंचास जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या एका महिला सरपंचाच्या अंगावर हायवा घालून त्यांनाही मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अलीकडेच घडली। अवैध मार्गाने बक्कळ पैसा कमवून अल्पावधीतच गर्भश्रीमंत बनलेल्या गावगुंडांनी लोकप्रतिनिधींच्या कृपा आशीर्वादाने ग्रामीण आणि निमशहरी भागात कसा हैदोस घातला आहे याच्या कहाण्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत। जिल्ह्यात चालू वर्षात 47,000 वाहनांची खरेदी। सोलापुरात दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असून आजच्या काळात प्रत्येकाच्या घरी दुचाकी किंवा 4 चाकी वाहन गरजेची वस्तू बनली आहे। सोलापूर शहर जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात सुमारे 47,665 वाहनांची नागरिकांनी खरेदी केली आहे। सोलापूर रेल्वे विभागाची 7 कोटी रुपयांची दंड वसुली। एप्रिल ते नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत तिकीट पडताळणीच्या कालावधीत 1,61,114 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळले। या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 7,77,17,785 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या नेतृत्वात तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या सहाय्याने करण्यात आली। सोलापुरात घनकचरा वर्गीकरणासाठी 2.25 लाख घरांवर QR कोड। घनकचरा वर्गीकरणासाठी आता शासनाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात आतापर्यंत एकूण 1,80,000 मिळकतींवर QR कोड लावण्यात आला आहे। घनकचरा व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याचा एक भाग म्हणून घनकचरा व्यवस्थापन व शहर स्वच्छतेच्या कामांच्या परिणामकारक व्यवस्थापनाकरिता राज्यातील ड वर्ग महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषद नगरपंचायतमध्ये माहिती तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा ICT बेस्ड वापर आवश्यक असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। केंद्र शासनाच्या ITI लिमिटेड कंपनी मार्फत एक नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे। पालकमंत्री नसल्याने शेतीला पाणी सोडण्याचा निर्णय लटकला। उजनी धरणातील पाणीसाठा 95%वर। महिन्यात कमी झाले 5 TMC पाणी। पावसाळ्याच्या शेवटी 123.28 TMC भरलेले उजनी धरण सध्या 95%वर आले आहे। सध्या धरणातील एकूण पाणीसाठा 115.48 TMC पर्यंत आहे। सध्या सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्यात आले असून ते पाणी साधारणतः 8 जानेवारीला बंद केले जाणार आहे। औस बंधाऱ्यात पाणी पोहोचल्यानंतर धरणाचे दरवाजे बंद केले जातील असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। 21 दिवस 300 किलोमीटर आणि 3 राज्यातून वाघिणीचा प्रवास। आता तिला महाराष्ट्र ते ओडिशा असे कृत्रिम स्थलांतर आणि ओडिशा ते पश्चिम बंगाल व्हाया झारखंड असा नैसर्गिक प्रवास करणारी झीनत या वाघिणीला मंगळवारी मध्यरात्रीनंतर ओडिशाच्या सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात परत आणण्यात आले। बुधवारी सकाळी तिला या व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रातल्या मोकळ्या पिंजऱ्यात सोडण्यात आले। सिमिलीपालमधून बाहेर पडल्यानंतर या वाघिणीने तब्बल 21 दिवस 3 राज्ये आणि 300 किलोमीटरचा प्रवास केला। राज्यावर 7,82,991 कोटींच्या कर्जाचा डोंगर, महसूल तितकाच, पण 10 वर्षात वाढले 5 लाख कोटींचे कर्ज।
अजूनही 30,000 कोटींचे कर्ज काढण्याची तयारी। 10 वर्षांपूर्वी 3 लाख कोटींपर्यंत कर्जाचा बोजा असलेल्या सरकारच्या तिजोरीवर सध्या 8 लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभारला आहे। दरवर्षी राज्य सरकार या कर्जापोटी 57,000 कोटींचे व्याज देत आहे। दुसरीकडे वेतन निवृत्ती वेतनावर दरवर्षी 2.5 लाख कोटी रुपये द्यावे लागतात। त्यामुळे सध्या तिजोरीत खडखडाट असल्याने कर्जाशिवाय पर्याय नसल्याची वस्तुस्थिती आहे। नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यातील अनेक तीर्थक्षेत्र आणि श्रद्धास्थानांवर भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। यंदाच्या वर्षात आगामी दिवसांमध्येही ही गर्दी कायमच राहणार असून सुट्ट्यांचा एकंदर ओघ आणि पर्यटक भाविकांचा सध्या तीर्थक्षेत्रांकडे असणारा कल पाहता महाराष्ट्राची कुलदेवी असणाऱ्या तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे।